आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ. छत्तीसगडच्या विजापूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत 2 नक्षली अतिरेकी ठार तर सुरक्षा दलाचा 1 जवान शहीद. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हच्या यंदाच्या दुसऱ्या पतधोरणात व्याजदर 4.25% ते 4.5% या श्रेणीत कायम. आयसीसी विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाला क्रिकेट नियामक मंडळातर्फे 58 कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर. आणि 2024 हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेचा अहवाल. लोकसभेत आज सरकारविरोधी घोषणा छापलेले कपडे घालून विरोधी पक्ष सदस्य सभागृहात आले होते. याला हरकत घेत सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेला विरोध दर्शवणाऱ्या घोषणा छापलेले कपडे परिधान करून द्रमुकचे सदस्य सभागृहात आले होते. त्यांनी सभागृहाबाहेर जावं असं सभापतींनी सांगितलं, पण तसं न करता विरोधी पक्ष सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं आणि सर्वपक्षीय खासदारांना आपल्या दालनात चर्चेसाठी बोलावलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ होऊन कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झालं. दिशाच्या मृत्यूच्या एसआयटी चौकशीचा अहवाल त्वरित सादर करावा आणि सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे आरोप तिच्या वडिलांनी काल केले होते, त्यातल्या आरोपींची चौकशी करावी, गरज असेल तर त्यांना अटक करावी अशी मागणी आमदार अमित साटम यांनी केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांसह आरोप झालेल्या व्यक्तींना अटक करावी अशी मागणी नितेश राणे आणि शंभूराज देसाई यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झालं. तत्पूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून सखोल आणि निःपक्षपाती चौकशी व्हावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केलं. सशस्त्र दल, वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्स संस्था यांनी संशोधन, प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्यासाठी विशेष सहाय्य पुरवण्याच्या उद्देशानं सामंजस्य करार केला आहे. याचा फायदा लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना होणार आहे. हे दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात हा करार करण्यात आला. लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आरोग्य सेवेचं बळकटीकरण, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आणि मानसिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी कार्यक्रम विकसित करणं हा या संस्थांचा उद्देश आहे. छत्तीसगडच्या बिजापूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत 2 नक्षली अतिरेकी ठार झाले. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमा भागात सुरक्षा दलांची संयुक्त शोध मोहीम सुरू असताना ही चकमक झाली. यात सुरक्षा दलाचा 1 जवानही शहीद झाला. मरण पावलेल्या नक्षल्यांकडून शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी 18 विशेष पथकं तयार केली असून आतापर्यंत 69 जणांवर गुन्हे दाखल केल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. दंगलीच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रफिती तपासल्यावर पोलिसांनी 200 संशयितांची यादी तयार केली असून त्यांची नावं सोमवारी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात नोंदवलेत. चित्रफितीत आढळलेल्या इतर 1000 संशयितांची ओळख पटवण्याचं काम सायबर सेलच्या मदतीनं सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पारशी नववर्ष दिन जमशेदी नवरोज आज साजरा होतोय. त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो.
तसंच या वर्षात सद्भावनेचे बंध अधिक दृढ होत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं आपला आधारभूत व्याजदर 4.25% ते 4.5% या श्रेणीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. फेडरल रिझर्व्हनं 2025 या वर्षासाठी अमेरिकेचा महागाईचा दर जास्त तर आर्थिक विकास दर कमी राहील असा अंदाजही वर्तवलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर उसळलेल्या जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हनं 2025 या वर्षाचं दुसरं पतधोरण जाहीर केलंय. जग सध्या अस्थिर काळातून प्रवास करत असून भूतकाळात साचलेला तणाव आणि भविष्यातली आव्हानं हे अस्थिरतेची महत्त्वाची कारणं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं 10व्या CII इंडिया LSE परिषदेला संबोधित करत होते. कोविड-19 आणि त्याच्या दीर्घकालीन परिणामांचा विकसनशील देशांवर प्रभाव पडला असून शाश्वत विकास उद्दिष्टपूर्तीला त्याची झळ बसल्याचं ते यावेळी म्हणाले. युक्रेनचा अन्न, इंधन आणि खत सुरक्षेसाठी सुरू असलेला संघर्ष हा अतिरिक्त तणाव असून केवळ एखाद्या भूप्रदेशात एकवटलेल्या धोक्यांपासून जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणारी जोखीम दूर करण्याची गरज असल्याचं जयशंकर म्हणाले. उत्तराखंड इथल्या यंदाच्या चारधाम यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू होते. यावर्षी यात्रेसाठीची नोंदणी आधार प्रमाणित केली जाणार आहे. नोंदणीदरम्यान भाविकांना त्यांच्या आधार कार्डचे तपशील द्यावे लागतील. यात्रेकरूंच्या सोयीसाठी एकूण नोंदणीपैकी 60% नोंदणी ऑनलाईन माध्यमातून होईल तर 40% ऑफलाईन असेल. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हरिद्वार आणि ऋषिकेश सहयात्रेच्या मार्गावर नोंदणी केंद्रांची संख्या वाढवली जाईल. ICC विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला क्रिकेट नियामक मंडळानं 58 कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलंय. मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितलं की ICCचं विजेतेपद लागोपाठ मिळवणं ही विशेष कौतुकाची बाब आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून विश्वकरंडकावर नाव कोरलं होतं. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आज भारताची ट्रिसा जॉली आणि तिची जोडीदार गायत्री गोपीचंद यांचा सामना जर्मन जोडीशी होणार आहे. महिला एकेरीत PV सिंधूला काल पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या जुली डावल जेकबसन हिच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. 2024 हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या हवामानशास्त्र संघटनेच्या वार्षिक अहवालात म्हटलंय. या वर्षात जागतिक तापमान 1850 ते 1900 या वर्षांमध्ये निर्धारित करण्यात आलेल्या आधार रेषेपेक्षा प्रथमच 1.5 अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवलं गेल्याचं यात म्हटलंय. 2024 या वर्षात जगभरात नैसर्गिक आपत्तींमुळे सर्वात जास्त लोक विस्थापित झाले असून सौदी अरेबियासह अनेक ठिकाणी उष्णतेची अभूतपूर्व लाट उसळल्याचं अहवालात म्हटलंय. हवामान बदलाचे हे संकेत पृथ्वी ग्रहाची जोखीम वाढवत असल्याचं यात म्हटलंय. पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये तसंच छत्तीसगड, ओदिशा, झारखंडमध्ये आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून मध्य प्रदेशचे काही जिल्हे आणि प्रयागराजसह उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात पुढले 2 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तमिळनाडू, पुडुचेरी, करैकल आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील तर वायव्य भारतात पुढले 2 दिवस कमाल तापमानात टप्प्याटप्प्यानं वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ. छत्तीसगडच्या बिजापूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत 2 नक्षली अतिरेकी ठार तर सुरक्षा दलाचा 1 जवान शहीद. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हच्या यंदाच्या दुसऱ्या पतधोरणात व्याजदर 4.25% ते 4.5% या श्रेणीत कायम. ICC विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाला क्रिकेट नियामक मंडळातर्फे 58 कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर. आणि 2024 हे आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेचा अहवाल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.